हा एपिसोड असणार आहे लास्ट एपिसोड, कारण की आज आहे आमची ट्रॅव्हल. आज आहे 22 एप्रिल आणि आज आमचं बुकिंग झालेलं आहे ट्रॅव्हल्सचं. सो संध्याकाळी 7 वाजता आमची ट्रॅव्हल्स आहे इथून. तर मग आज दिवसभर काय काय होतं ते बघा. आणि म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी सगळंच दाखवेन. आणि आत्ता माझे मिक्स्ड इमोशन्स आहेत, मी सांगू. सो इथे पहा, आई ना इडली बनवत आहे. आबांची फरमाईश होती एक. सो इडली, चटणी आणि सांबार. हे बघा इथे. आणि हा बघा ओशन. हे बघा यम्मी यम्मी इडली अशी रेडी आहे, रेडी टू ईट. सो मी फटाकन खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते. त्या आजी पहा किती इमोशनल झाली. हा काय करू आता, कसं तरी वाटत आहे मला. चल ना. करू काय, मम्मी रडत आहे. करू काय. चल ना मग तू पण. चाललो म्हणून चल ना तू पण. सो इथे आम्ही छोटी मोठी राहिलेली पॅकिंग करत होतो. सो इथे पहा आई आणि आजी कशा झोपल्या आहेत चिपकून एकमेकांना. आणि आता सध्या आम्ही असंच आहे बसून टाइमपास करत. पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. तर मग चला भेटते थोड्या वेळाने. हे बघा, मला सांगताना पण हसू येत आहे की बाबा आम्ही दोघीच जणी आणि आमच्या इथे 6 बॅग्स, 6, आता आई म्हणत आहे 7वी पण भरली आहे. 7 बॅग्स दोघींच्या. म्हणजे याच्यातली ही वाली फ्लावर्सवाली एकच माझी आहे, बाकी सगळे आईच्या आहेत. तर मग मला आता प्रश्न पडलाय की ट्रॅव्हल्सवालाच आम्हाला बाहेर काढून दे. ट्रॅव्हल्सवाला म्हणेल की बाबा तुमचं लगेज नेतो, तुम्ही बाहेर थांबा. आणि इथे बघा आजीची अशी जेवण करण्याची तयारी चालू आहे. आजी इकडं पहा. आजी आज सॅड आहे आम्ही चाललो म्हणून, बट कधी ना कधी तर होणारच होतं. गाईस आत्ता वाजले आहेत संध्याकाळची 6, 6:15 अराउंड टाईम झाला आहे. आणि आत्ता मी जेवण केलं. आजीने भेंडीची भाजी आणि चपाती केली होती. सो आता अर्ध्याच तासात आम्ही निघणार आहोत. आणि मी असंच थोडंसं वरती आले होते. हे बघा, कारण की मी हे वेदर आणि ही एन्व्हायरमेंट खूप म्हणजे खूप जास्त मिस करणार आहे आणि ओशनला पण खूप जास्त मिस करणार आहे. सो चला पुढे काय काय होते तुम्हाला दाखवते. इथे आम्ही खात होतो आईस्क्रीम. खुशी खुशी काय म्हटलं होता. मस्त वाईट वाटत आहे. हे आहे आमचं यवतमाळचं घर आणि हे तिथलं एन्व्हायरमेंट. सो यावेळेस मी खूप साऱ्या मेमरीज बनवल्या आणि त्या मी माझ्यासोबत घेऊन चालली आहे. हिअर वी वर ऑन द वे. सो इथे आमची ट्रॅव्हल्स होती लेट, सो आम्ही करत होतो वेट. आईला ट्रॅव्हल्समध्ये मळमळ होते तर ती इथे उलटीची गोळी घेत होती. सो काही उलटी वगैरे व्हायला नाही पाहिजे. हिअर इज आवर ट्रॅव्हल्स. आम्ही ना ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहोत. ॲक्च्युली आमची ट्रॅव्हल्स होती 7:30ची आणि इकडे नागपूरकडे पाऊस होता. सो लेट झाली आणि आम्ही 8 वाजता पोहोचलो. आणि आत्ता यवतमाळ सोडला आहे आणि आई झोपली पण. आता 1 तासासाठी मे बी हॉटेलवर गाडी थांबणार जेवणासाठी. सो हे बघा आमची ट्रॅव्हल्स, आमची बर्थ अशी आहे.
आणि खरं तर ही ट्रॅव्हल्स VRL आहे आणि इतकी पॉश आहे, इतकी पॉश आहे, खूप पॉश आहे. ठीक आहे, तर मग आता गाडी थांबणार आहे, अनाऊन्स झालं आहे, तर मग भेटते तुम्हाला हॉटेलमध्ये. आहे आमची गाडी VRL आणि ही आहे रॉयल चिंतामणी. सो आत्ता जेवण्यासाठी धाब्यावर गाडी थांबलेली आहे. तर 1 तास आता काय करायचं आहे माझं मला माहीत आहे. सो गाईज एवढा वेळ आमची गाडी थांबली होती, अर्धा तास, आणि आम्ही नुसतं टाईमपास केला आहे, नुसतं कॉलवर बोलत होतो. आणि आता सुटत आहे गाडी, म्हणजे आता आम्ही गाडीत आलो आणि हे बघा बाहेरचं. सो आणि इथे आई पण झोपली आहे. सो मस्त आहे गाडी. तर मग चला थोड्या वेळाने मी पण झोपते. झाली आमची गाडी स्टार्ट झाली. मॉर्निंग गाईज. सो आत्ता वाजले आहेत 6:30 आणि आता वॉशरूमसाठी गाडी थांबली होती. सो आम्हाला जाग आला आहे, नाहीतर मी झोपूनच गेली होती. आणि आम्हाला आणखी कोल्हापूरला पोचायला 2 तास आहेत, 2-2.5 तास आहेत अजून. आणि हे बघा इथे हे सांगली आहे, म्हणजे सांगली येईल आता. आणि ही आमची बर्थ. रात्री काही दिसत नव्हतं, ही आई. सो बघूया आता पुढे पुढे काय काय होतंय. ही आहे आमच्या कोल्हापूरची पंचगंगा नदी. फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो. आणि हे बघा आमचं कोल्हापूर. आता बाबा घ्यायला येणार आहे आम्हाला. आणि आई जरा सॅड आहे, कारण की ती मिस करत आहे आजी आप्पांना आणि तिकडे सगळ्यांना. सो मी पण मिस करत आहे, बट एक ना एक दिवशी इकडे यायचं तिथं. आणि हे बघा इथे छान छान पॉट्स आहेत. सो आत्ता बाबा घ्यायला येणार आहेत आम्हाला आणि आता आम्ही आमच्या स्टेशनवर उतरतो. इथे मी घेत होते आमचं सगळं लगेज आणि आम्ही मग घराकडे निघणारच होतो. सो ही होती आमची ट्रॅव्हल्स VRL. इतकी मस्त गाडी आहे. जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर मी तुम्हाला हीच गाडी सजेस्ट करेल. वन ऑफ द बेस्ट गाडी आहे ही. आणि पॉश पण आहे खूप, असं पण नाही की खूप दिवसाची आहे वगैरे. आणि त्यांची हायजिनिक वगैरे खूप छान आहे. बाय बाय VRL. इथे बाबा आम्हाला घ्यायला आले. होय कधी येणार मी फायनली गाईज आम्ही घरी पोचलो आहो. आणि माहितीये का तुम्हाला, बाबांनी ना असं मस्तपैकी आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला आहे. आम्हाला तुम्हाला दाखवते. आंब्याचा रस, चपाती, भात आणि आलू वांग्याची भाजी आणि वरण. इतकं छान छान करून ठेवलं. आणि इथे बाबांनी ना अशा आंब्याच्या 2 पेट्या पण आणून ठेवल्या आहेत माझ्यासाठी. माझी तर मज्जाच आहे बाबा, माझी खूप जास्त मज्जा आहे. तर हे बघा दुसरी पेटी पण, हे बघा 2 पेट्या आणून ठेवल्यात. माझी आणि आईची तर मज्जाच आहे आता, मज्जा. सो आणि आता मग आम्ही जेवण करून घेतो, कारण की आम्हाला असं वेगळंच वाटतं आहे, गाडीमध्ये बसल्यासारखंच वाटतं आहे, गुंग 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 वाटतं आहे. बट ओके. आणि मी जेवण करते मग तुम्हाला भेटते. बाबांना ना भाजले मासे आणि चिकन आमच्या विदर्भातलं खूप जास्त आवडतं. सो बाबांच्या सासूबाईंनी लाडक्या जावयासाठी त्यांना चिकन आणि भाजले मासे असे पाठवले आहेत एवढ्या दूर. म्हणजे एकचदा असं बाबांनी म्हटलं फोनवर की बाबा मला पाहिजे, मग त्यांनी आजीने तुरंत असे दिले. आणि हां, मी तुम्हाला नंतर दाखवेल
कसे असतात ते. अरे तुम्हाला दाखवलं आहे मी कसे असतात ते, बट बाबांना खूप जास्त आवडतात. आणि हे कोल्हापूरमध्ये भेटत नाही, आणि चिकन पण कोल्हापूरमध्ये जसं विदर्भामध्ये भेटतं तसं भेटत नाही, कारण की विदर्भामध्ये चिकन भाजलेलं भेटतं आणि कोल्हापूरमध्ये आपलं साधं. तर मग हां, जेव्हा पण करेल तेव्हा मी दाखवेलच. सो गाईज, आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही झोपणार आहे, कारण की आम्हाला खूपच असं थकल्यासारखं वाटतं आहे. सो ही होती विदर्भातली पोट्टी सिरीज. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सिरीज सगळ्या लाईक करा, आणि कोणती जर पाहिली नसेल तर पहा, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या एपिसोड्सचे लिंक देते. आणि जेवढं मला विदर्भातलं शूट करता आलं तेवढं मी केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं, कारण की तिकडे राहणं खूपच मुश्किल आहे. तिथे लोड शेडिंग वगैरे खूप होतं. सो आणि ऊन पण खूप प्रचंड असते. बरं ते आम्ही एप्रिलमध्येच परत आलो, नाही तर मेमध्ये एखादं जण गेलं इकडचं तर झालं, खतमच होऊन जाईल तो माणूस. बट मी केलं जेवढं मला करता आलं, जेवढं मला शक्य झालं तेवढं मी केलं, तुम्हाला पोहोचवलं. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. बाय बाय. कमेंट करायला विसरू नका. भेटते. लव यू गाईज. स्टे ट्यून्ड.